Good morning, friend. Today we will discuss about next topic vehicle on a bank road. विद्यार्थी मित्रांनो, बँक रोड म्हटलं की बँक हा जो कन्सेप्ट आहे मनी सेफ ठेवण्यासाठी आपण यूज करत असतो. आता इथे बघा आपली व्हेकल ज्यावेळेस रस्त्यावर ट्रॅव्हल करत असते त्यावेळेस सेफ असण्यासाठी आपण बँक नावाचा कन्सेप्ट यूज करत असतो. Banking of road. First of all, we see the definition of banking of road. The process of rising of outer edge over its inner edge through a certain angle is called banking of road. आता rising, rise means increase होणं, outer edge, over edge. बघा लक्ष द्या इकडे. सपोज इथं मी एक कर्व रोड कन्सिडर करतोय. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन एज आहेत, आउटर एज आहे, इनर एज. हा जो रोड आहे इथे बघा आपण आउटर एज म्हणू शकतो, आउटर एज. त्यानंतर इनर एज. इथे बघा इनर एज असणार आहे. बघा द प्रोसेस ऑफ रायझिंग ऑफ आउटर एज म्हणजे आउटर एज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे ओव्हर इट्स इनर एज थ्रू अ सर्टन अँगल इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड. आता इथं मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे बघा. फर्स्ट डायग्राम, सेकंड डायग्राम, थर्ड डायग्राम. इन दिस फर्स्ट डायग्राम व्हाट हॅपन हियर, दिस इज कर्व रोड. हा हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे. इथे पण हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे. या थर्ड फिगर मध्ये पण आहे बघा. फर्स्ट डायग्राम मध्ये हा जो बॉक्स दिसतोय तर ही व्हेकल आहे. काय व्हेकल. त्यानंतर ही जी व्हेकल आहे ही ट्रॅव्हल कशी करणार आहे बघा, अशी मूव्ह होणार आहे. इथे बघा n cos थीटा, n sin थीटा. मी रिझॉल्युशन नावाचा एक कन्सेप्ट घेतला होता. तर रिझॉल्युशन नावाचा कन्सेप्ट मीन्स काय बघा. Here we have to consider this is x axis, this is y axis. इथे एक फोर्स कन्सिडर करतोय n. ओके, इथे एक अँगल घेतोय थीटा. आता या n चं रिझॉल्युशन करायचंय. रिझॉल्युशन करायचं मीन्स काय की याचं कन्वर्जन सिंगल फोर्सचं डबल फोर्स मध्ये करायचंय. म्हणजेच बघा इथे येणार n cos थीटा आणि इथे येणार n sin थीटा, n sin थीटा. विद्यार्थी मित्रांनो हा जो थीटा अँगल आहे हा ज्या ऍक्सिस सोबत असतो तिथे cos अँगल तयार होईल n cos थीटा आणि दुसऱ्या ठिकाणी n sin थीटा. इथे बघा सेम थिंग. आता इथे थीटा अँगल फॉर्म होतोय. हियर n can be resolving into two components, n cos theta and n sin theta. What is this? mg, weight of vehicle which is acting on downward direction. Same thing या फिगर मध्ये पण इथे बघा यांनी मेन्शन केलंय लोअर स्पीड लिमिट. आता इथं लोअर स्पीड लिमिट मीन्स काय, ऍक्च्युली फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर करणार आहे आपण इथे. म्हणजे टायर, जे व्हेकलचं टायर आहे आणि रोडचा सरफेस, हे व्हेकलचं टायर आणि रोडचा जो सरफेस आहे या दोघांमध्ये फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. त्याचं रिझॉल्युशन केलंय fs cos थीटा, fs sin थीटा. सेम थिंग थर्ड फिगर मध्ये बघा की अप्पर स्पीड लिमिट. आता लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट दोघांमध्ये डिफरन्स काय बघा. रिझॉल्युशन इथे केलेलं आहे फर्स्ट फिगर मध्ये, सेकंड मध्ये इथे केलंय. म्हणजेच बघा फ्रिक्शनल फोर्स कुठे बघा व्हेकल अशी मूव्ह होणार आहे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स टायर आणि सरफेसच्या रोडचा जो सरफेस आहे त्या दोघांमध्ये असणार आहे. इथे पण सेम थिंग, परंतु डायरेक्शन यांची एक्झॅक्टली अपोजिट आहे अप्पर आणि लोअर लिमिट साठी. नोटेशन बघूया. m stands for mass of vehicle, mg weight of vehicle, theta angle of banking, n normal reaction, n sin theta,
HC of normal reaction. H stands for horizontal, C stands for component. Same thing, N cos theta, vertical component of normal reaction. F, frictional force. Fs cos theta, horizontal component of frictional force. Fs sin theta, vertical component of frictional force. Mu s, coefficient of static friction. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थिअरी बघूया. थिअरी पार्ट बघा. Consider the vehicle of mass m and weight mg moving along a horizontal curved road as shown in figure. Let theta be the angle of banking. Let n be the normal reaction which can be resolving into two components which are n cos theta and sin theta. Here n is the normal reaction. Next, Fs is the frictional force किंवा याला force of static friction पण म्हणू शकतो, which can be resolving into two components Fs cos theta and Fs sin theta. Fs cos theta is the horizontal component of frictional force. Fs sin theta is the vertical component of frictional force. Here n cos theta balances weight of vehicle. N cos theta balances weight of vehicle is given by, बघा n cos theta बॅलन्स करतोय व्हेकलच्या वेटला. मी ते y ऍक्सिस कन्सिडर करतोय. कुठला ऍक्सिस? y ऍक्सिस. बघा हा n cos theta, यानंतर वेट mg. हा जर y ऍक्सिस असेल तर n cos theta अपवर्डला चाललाय, पॉझिटिव्ह साइन यूज करणार, mg डाउनवर्ड निगेटिव्ह. इथे एक इक्वेशन फॉर्म होते बघा, प्लस n cos theta minus mg is equals to 0. n cos theta as it is, नेगेटिव्ह साइन मायनस mg इज इक्वल्स टू च्या राइट हँड साइडला गेल्यानंतर प्लस mg होईल. इक्वेशन फर्स्ट. सेम थिंग इथे बघा, आता ही जी व्हेकल आहे ज्यावेळेस मूव्ह होत असते त्यावेळेस ती आउटवर्डला स्लिप होऊ नये, स्किड होऊ नये म्हणून एक फोर्स ऍक्ट होत असतो, तो सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स balances n sin theta here to avoid skidding. Centrifugal force balances n sin theta is given by. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथे x ऍक्सिस कन्सिडर करूया. n sin theta mv स्क्वेअर अपॉन r सेंट्रीफ्युगल फोर्स. इक्वेशन फॉर्म करायचंय बघा. हा n sin theta नेगेटिव्ह कडे चाललाय, माइनस n sin theta हा पॉझिटिव्ह कडे चाललाय, प्लस mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल्स टू 0. हा प्लस mv स्क्वेअर अपॉन r मी तिकडे नेतोय, माइनस n sin theta इज इक्वल्स टू माइनस mv स्क्वेअर अपॉन r. माइनस माइनस गेट कैंसल. हियर वी गेट n sin theta is equals to mv square upon r. Equation second. Equation second divide by equation first. आता आपण इथे इक्वेशन सेकंड आणि फर्स्ट चा रेशो घेऊया. बघा n sin theta upon n cos theta is equals to
mv square upon r upon mg. Here nn cancel, here mm cancel. Sin theta upon cos theta, tan theta is equals to v square upon rg. हा rg इथे डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. rg tan theta is equals to v square. v square is equals to rg tan theta. विद्यार्थी मित्रांनो, v stands for velocity of vehicle. आता इथे दोन प्रकारच्या वेलोसिटीज मिळणार आहे, मिनिमम अँड मॅक्सिमम.